1 मे अर्थात महाराष्ट्र दिन। 51 वर्षांपूर्वी याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं। 1 मे 1960 साली असलेला महाराष्ट्र आणि 1 मे 2011 साली असलेला महाराष्ट्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरातच नाही तर लहान मोठ्या गावांमध्येही अनेक गोष्टी बदललेल्या दिसतात। आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने याच बदलांची दखल आम्ही घेत आहोत आमच्या या विशेष कार्यक्रमात। सुरुवात करूया औरंगाबाद पासून। औरंगाबाद म्हटलं की डोळ्यांसमोर येतात अजिंठा वेरूळची जगप्रसिद्ध लेणी। या लेण्यांमुळे जगभरात औरंगाबादची ओळख आहे ती पर्यटन स्थळ म्हणून। पण महाराष्ट्राचा विचार करता ती मर्यादित आहे। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीत औरंगाबादचं योगदान खूप मोठं आहे। खाम नदीच्या तीरावर बसलेल्या या शहराचं जुनं नाव खडकी गाव। निजामशहाचा मंत्री मलिक अंबर याने नंतर हे शहर वसवलं, त्यात सुधारणा घडवल्या आणि त्याचं नाव ठेवलं फतेहपूर। 1634 मध्ये औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून इथे दाखल झाला आणि त्याने या शहराचं नाव ठेवलं औरंगाबाद। सातवाहनांपासून मोगलांपर्यंत विविध राजवटींनी इथे राज्य केलं आणि आपली संस्कृतीही इथे रुजवली। स्वातंत्र्यानंतरही हे शहर निजामशाहीचाच भाग होतं, पण स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आदी नेत्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामचा लढा दिला आणि औरंगाबादसह मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला। तेव्हापासून आजपर्यंत या शहरात अनेक बदल होत गेले आणि आज आपण पाहतोय ते औरंगाबाद घडत गेलं। एक अनुभवी 75 वर्षाचा माणूस म्हणून मी जेव्हा औरंगाबादकडे बघतो तेव्हा माझं दुःख हे दिवसेदिवस वाढतं, कारण औरंगाबाद स्वतःची ओळख विसरत आहे आणि नवी ओळख त्याला प्राप्त होत नाही। नवी ओळख याचा अर्थ पुणे किंवा बंगलोर आज IT क्षेत्र म्हणून पुढे आलेले आहेत। आम्ही नेमकं काय म्हणून पुढे यायचं हा आमच्या समोर फार मोठा प्रश्न आहे आणि आमच्या प्राधान्यक्रमात सातत्यानं बदल होत असल्यामुळे आमची ओळख याला विलंब लागायला लागलेला आहे। गेल्या काही वर्षात औरंगाबादचा औद्योगिक विकास झपाट्याने होतोय। औरंगाबादमध्ये आज अनेक मोठे उद्योगधंदे उभे राहत आहेत। पण औरंगाबादच्या या प्रगतीची पायाभरणी स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली होती। इथे 1889 साली पहिली कापूस गिरणी स्थापन झाली होती। तसंच हिमरू शालींचा इथला परंपरागत उद्योग प्रसिद्धच आहे। शिवाय इथल्या पैठणी साड्यांबद्दल तर वेगळं सांगायलाच नको। 1970च्या सुमारास इथे औद्योगिक वसाहती विकसित केल्या गेल्या। त्यानंतर पारंपरिक उद्योगांच्या जोडीला स्वयंचलित वाहनं, औषध निर्मिती, IT पार्क असेही उद्योग उभे राहिले। या उद्योगधंद्यांमुळे शहराचा सर्वच दृष्टीने विकास व्हायला मदत झाली आहे। औद्योगिक विकास आणि शहरीकरणामुळे औरंगाबादमध्ये मॉल आणि मल्टीप्लेक्स संस्कृती चांगलीच रुजली आहे। मात्र विकास होत असतानाच शहराच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। 52 दरवाजे आणि 50 पुऱ्यांचे शहर म्हणून औरंगाबाद ओळखलं जायचं।
आज मात्र इथे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच दरवाजे उरलेत. दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा याच शहरात आहे. मोगल काळातल्या अनेक हवेल्या, महल आहेत. अजूनही पाण्यावर चालणारी पाणचक्की इथे पाहायला मिळते. पण अजिंठा वेरूळची लेणी सोडली तर इतर सर्वच ऐतिहासिक वास्तू जतन संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. अतिक्रमण तसंच विकास कामांच्या नावाखाली या वास्तूंची पडझड होतीये. एकेकाळी हे हवेल्यांचं शहर होतं. आज मला दुर्दैवानं वाईट वाटतं की एकही हवेली मी तुम्हाला दाखवू शकत नाही. जर कुणी विचारलं हवेली कुठे आहे, हे शहर त्या हवेलीमधल्या लाकडी कामासाठी, नक्षी कामासाठी प्रसिद्ध होतं. राजस्थानला जे दगडी बांधकाम आहे त्याचेच कारागीर आणून इथे लाकडी काम झालं होतं. एकही आज मेन्शन, मोठा असा राजवाड्यासारखा वाडा हा दाखवण्यासाठी नाहीये. मग इथल्या विहिरी, इथल्या बारवा, इथल्या मशिदी, इथले चौक, इथली मंदिरं क्रमशः कालाच्या अधीन होत आहेत, स्वतःला समर्पण करत आहेत. ऐतिहासिक वास्तूंसोबतच अनेक शहर सुधारणांच्या नावाखाली अनेक इतिहासकालीन सोयी सुविधांवरही गदा येते. मलिक अंबरने नगर रचना करताना कालव्यांद्वारे पाणी पुरवठ्याची उत्तम सोय केली होती. या कालव्यांमधून 12ही महिने पाणी पुरवठा केला जायचा. आजही काही भागात कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो. मात्र बहुतांशी कालव्यांची दुरावस्था झाली आहे आणि ती करण्यात नागरिक आणि मनपा दोघांचाही सारखाच वाटा आहे. पाणी पुरवठ्याच्या जुन्या सोयींची अशी दुरावस्था झालेली असतानाच नव्या सोयीही अपुऱ्याच आहेत. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या तीव्र आहे. पाणी पुरवठ्यासोबतच शहराच्या विकासातील मूलभूत मुद्दा असतो रस्त्यांचा. मात्र एकाच दिवशी 150 मर्सिडीज कार खरेदी करणारं शहर असा लौकिक मिळवणाऱ्या या शहरात खड्डे आहेत की रस्ते असा प्रश्न पडतो. अजिंठा वेरूळमुळे जागतिक पर्यटन स्थळ बनलेल्या औरंगाबादमध्ये पायाभूत सुविधांकडे होणारं दुर्लक्ष कधी थांबणार असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे शहराचं, त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्या शहराची प्रगती फारच कमी आहे. म्हणजे हो, आणि समाज आणि शहराचं जे आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, म्हणजे कॉर्पोरेशन म्हणतो, जे समाज आणि कॉर्पोरेशन ह्या दोन फॅक्टर्सची जी एक समन्वय पाहिजे तो आपल्या शहरामध्ये अजिबात जाणवत नाही. आज औरंगाबाद आशियातील वेगानं वाढणारं शहर म्हणून नावारूपाला येत आहे. पण तरी आजही शहरात रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा कळीचा मुद्दा आहेत. केवळ महानगरपालिकेकडे याची जबाबदारी ढकलून भागणार आहे का? शहराचा विकास साधताना नव्या गोष्टी स्वीकारत जुन्याचं जतन संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहेच. आणि आपली ही जबाबदारी नागरिकांनी आणि मनपाने पार पाडली तर औरंगाबादचा विकास गेल्या 51 वर्षांच्या तुलनेत अधिक वेगाने होईल हे नक्की. टॉप 10 शहराच्या यादीमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश केला जाईल अशी घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र त्या घोषणेचं काय झालं अशीच म्हणण्याची वेळ आता आली आहे. खरं तर औरंगाबादसह मराठवाडा विनाअट महाराष्ट्रामध्ये सामील झाला होता. त्यामुळे या भागाला झुकतं माप देणं गरजेचं आहे. परंतु दिवसेंदिवस अनुशेष हा वाढतच चाललेला आहे. तर मग विकास कसा होणार? कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह रवी टाकसा, स्टार माझा, औरंगाबाद.